नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे त्यांना धडा कसा शिकवायचा याबद्दलचे तुम्हाला जबरदस्त प्रभावी उपाय आणि बाळूमामांच्या विचारानुसार सांगणार आहे. भक्तांनो, संदेश सांगणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा. ठीक आहे. तर चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. भक्तांनो नमस्कार. ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे, ज्यांनी तुमचं मन तोडलं आहे, त्यांना धडा शिकवण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात कधीतरी येतेच. पण खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठा आणि प्रभावी धडा हा बदला घेऊन नाही तर स्वतःला इतकं मजबूत बनवून दिला जातो की समोरच्याला आपल्या किमतीची जाणीव आपोआप होते. तुम्हाला रडवणाऱ्या व्यक्तीला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसतो जेव्हा त्याला वाटतं की तुम्ही तुटून पडला, पण तुम्ही उलट अधिक मजबूत बनता. जेव्हा तो समजतो की तुम्ही त्याच्याशिवाय काहीच नाही, पण तुम्ही त्याच्याशिवायही आनंद राहायला शिकता, तेव्हाच खरा धडा सुरू होतो. भक्तांनो, कारण लोकांना तुमचं मन दुःख पाहून समाधान मिळतं, पण तुमचा आत्मविश्वास आणि प्रगती पाहून त्यांना अस्वस्थता जाणवते. बाळूमामा म्हणतात, तुम्ही स्वतःला इतकं घडवा की तुमच्या यशाने, तुमच्या शांततेने आणि तुमच्या बदललेल्या व्यक्तिमत्वाने समोरचा विचार करायला भाग पडला पाहिजे. मी याला का कमी लेखलं? हा प्रश्नच त्यांच्यासाठी सर्वात मोठा धडा ठरतो. कारण शब्दांनी दिलेला धडा विचारला जातो, पण आयुष्याने दिलेला अनुभव कधीच विसरला जात नाही. म्हणून मामा सांगतात, ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांच्याशी वाद घालून, राग दाखवून किंवा बदला घेऊन तुम्ही काही जिंकत नाही. उलट तुम्ही त्याच पातळीवर उतरता. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, स्वतःवर लक्ष देता, स्वतःचं आयुष्य सुधारता, जेव्हा तुम्ही त्याच्या अपेक्षापेक्षा खूप मोठं काहीतरी करत असता, आणि हेच त्यांना सर्वात जास्त जळतं. भक्तांनो, तुमचा वेळ, तुमची ऊर्जा आणि तुमचं मन हे खूप मौल्यवान आहे. त्या अशा लोकांवर खर्च करू नका ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही. त्याऐवजी त्या वेदनेला ताकद बनवा. जे अश्रू तुम्ही गाळले त्याच अश्रूंना तुमच्या यशाचं इंधन बनवा. कारण प्रत्येक वेदना तुम्हाला काहीतरी शिकवते, आणि जर तुम्ही त्या शिकवणीतून स्वतःला उंचावर नेलं तर तोच सर्वात मोठा बदला ठरतो. एक दिवस असा येतो भक्तांनो, जेव्हा तुम्ही मागे वळून बघता आणि लक्षात येतं त्यावेळी मला रडवणारी घटना हीच माझ्या आयुष्याची टर्निंग पॉईंट होती. त्या वेदनेमुळे तुम्ही बदललात, शिकलात आणि मजबूत झालात. आणि तेव्हाच तुम्हाला समजतं की धडा समोरच्याला नाही तर स्वतःलाच मिळायला होता. लोकांना शब्दांनी नाही तर आपल्या कृतींनी उत्तर द्या. तुमचं यश, तुमची प्रगती, तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं सर्वात प्रभावी उत्तर आहे. जेव्हा तुम्ही इतके पुढे जाता की त्या व्यक्तीचा विचारही तुमच्या मनात येत नाही, तेव्हा समजा की तुम्ही जिंकलेला आहात. भक्तांनो, बाळूमामा अजून सांगतात की बदला घेणं ही कमजोरी आहे. बदला घेणं ही कमजोरी आहे, पण स्वतःला इतकं मजबूत बनवणं की समोरच्याला पश्चाताप होईल, हीच खरी ताकद आहे. आणि हाच तो जबरदस्त आणि प्रभावी धडा आहे जो आयुष्यभर लक्षात राहतो. भक्तांनो, तसेच भक्तांनो, तुम्हाला रडवणाऱ्या लोकांना धडा शिकवण्याचा खरा पुढचा टप्पा इथून सुरू होतो. जेव्हा तुम्ही फक्त मजबूत होत नाही तर तुमचं संपूर्ण आयुष्य नव्याने घडवायला सुरुवात करता. कारण खरी ताकद ही फक्त सहन करण्यात नसते, तर त्या वेदनेला एका नव्या ओळखीने बदलण्यात असते. भक्तांनो, आता स्वतःला असा प्रश्न विचारा, मला रडवणाऱ्या त्या घटनेनंतर मी काय बदललो? जर तुमचं उत्तर असं असेल की तुम्ही अजूनही त्याच आठवणीत अडकलेले आहात, तर अजून धडा पूर्ण झालेला नाही. पण जर तुम्ही त्या वेदनेतून बाहेर पडून स्वतःला अधिक शहाणं, अधिक जागरूक आणि अधिक आत्मविश्वासी बनवत असाल तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या लेकरांनो, लोकांना सर्वात जास्त त्रास कशामुळे होतो?
माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या रागामुळे नाही, तर तुमच्या इनडिफरन्समुळे, म्हणजेच तुम्ही त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करता. जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल बोलणं थांबवता, त्यांच्याबद्दल विचार करणं सोडता आणि तुमचं आयुष्य त्यांच्या अस्तित्वाशिवाय जगायला लागता, तेव्हा त्यांचा खरा धक्का बसतो. कारण त्यांना वाटतं की ते अजूनही तुमच्या मनात आहेत, पण प्रत्यक्षात तुम्ही त्यांना मनातून काढून टाकलेलं असतं. भक्तांनो, तुमच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो जिथे तुम्हाला कळतं की प्रत्येकाला उत्तर देणं गरजेचं नसतं. काही लोकांना उत्तर शब्दांनी नाही तर दूर राहून द्यायचं असतं, आणि हे दूर राहणं म्हणजे कमजोरी नाही, ही एक ताकद असते. कारण तुम्ही तुमच्या शांतीला प्राधान्य देत आहात. आता पुढचा मोठा बदल म्हणजे स्वतःच्या किमतीची जाणीव. ज्यांनी तुम्हाला रडवलं त्यांनी तुमची किंमत कमी केली होती, पण आता ती किंमत तुम्हालाच वाढवायची आहे. तुमचं व्यक्तिमत्व, तुमची सवय, तुमची विचारसरणी हे सगळं इतकं मजबूत बनवा की पुढे कोणीही तुम्हाला सहज दुखावू शकणार नाही. तुमचं आयुष्य रिॲक्ट करण्यासाठी नाही, तर क्रिएट करण्यासाठी आहे भक्तांनो. म्हणजेच इतरांच्या वागण्यावर प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतःच एक वेगळं आयुष्य तयार करा. तुमचं ध्येय ठरवा, तुमची स्वप्न ठरवा आणि त्या दिशेने इतक्या प्रामाणिकपणे काम करा की तुमच्याकडे मागे वळून पाहायला वेळ उरणार नाही. ज्यांनी तुम्हाला कमी समजलं त्यांना दाखवण्यासाठी काही करू नका, पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी सर्व काही करा. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. कारण जर तुम्ही फक्त त्यांना दाखवण्यासाठी जगलात तर तुम्ही अजूनही त्यांच्या नियंत्रणात आहात, पण जर तुम्ही स्वतःसाठी जगलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने मोकळे आहात. भक्तांनो, कधी कधी आयुष्यात असं होतं की आपल्याला जे लोक दुखावतात तेच आपल्याला मोठं बनवण्याचं कारण ठरतात. भक्तांनो, कारण ते आपल्याला शिकवतात की कोणावर विश्वास ठेवायचा, कुठे थांबायचं आणि स्वतःची मर्यादा कशी जपायची. आणि ही शिकवण आयुष्यभर उपयोगी पडते. भक्तांनो, बाळमामा पुढे सांगतात की एक गोष्ट कायम लक्षात ठेवा माझ्या लेकरांनो, धडा शिकवायचा म्हणजे समोरच्याला त्रास देणं नाही, तर स्वतःला इतकं उंच नेणं की समोरचा तुमच्यापर्यंत पोहोचूच शकणार नाही. तुमचं शांत मन, तुमचं प्रगतशील आयुष्य आणि तुमचं बदललेलं व्यक्तिमत्व हाच तो सर्वात मोठा आणि कायमस्वरूपी धडा आहे. भक्तांनो, एक दिवस येईल जेव्हा ज्यांनी तुम्हाला रडवलं होतं तेच लोक तुमच्याकडे पाहून विचार करतील, हा तोच माणूस आहे का ज्याला आपण कधी दुखावलं होतं. आणि त्या क्षणी तुम्हाला काही बोलायची गरज पडणार नाही. भक्तांनो, कारण तुमचं आयुष्य, भक्तांनो नीट लक्ष देऊन ऐका, कारण तुमचं आयुष्य तुमचं उत्तर असेल. भक्तांनो, बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. तसेच भक्तांनो, आता या गोष्टीचा तुम्हाला सर्वांना पूर्णपणे अभ्यास करावा लागणार आहे. कारण खरा धडा तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तुम्ही फक्त बाहेरून नाही तर आतूनही बदलता. ज्यांनी तुम्हाला रडवलं त्यांनी तुमच्यावर जखम केली, पण त्या जखमेवर रूपांतर शक्तीमध्ये करणं ही तुमची जबाबदारी असते. भक्तांनो, सुरुवातीला तुम्हाला असं वाटतं की त्यांनी मला का दुखावलं, पण हळूहळू तुम्ही स्वतःला विचारायला लागता, मी स्वतःला इतकं कमजोर का होऊ दिलं. आणि हाच विचार तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करतो. भक्तांनो, कारण जेव्हा तुम्ही जबाबदारी स्वतःकडे घेतात तेव्हा तुम्ही बळी राहत नाही. भक्तांनो, तुम्ही क्रिएटर बनता. लक्षात ठेवा. या गोष्टीकडे आपण सर्वांनी मनापासून लक्ष दिलं तरच या सर्व बारक्या बारक्या गोष्टी आपल्याला समजायला लागतील. बाळूमामा पुढे सांगतात आपल्या भक्तांना, अरे माझ्या लेकरांनो, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, जे लोक तुमच्या आयुष्यात कायमचे राहण्यासाठी आलेले नसतात, ते फक्त तुम्हाला एक लिझन देण्यासाठी आलेले असतात. काही लोक आपल्याला प्रेम शिकवतात
तर काही लोक आपल्याला स्वतःची किंमत शिकवतात आणि जे तुम्हाला रडवतात ते बहुतेक वेळा तुम्हाला स्वतःवर प्रेम कसं करायचं हे शिकवून जातात भक्तांनो. आता स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवा, मजबूत बनवा की कोणाच्याही शब्दांनी, कोणाच्याही वागण्याने तुमच्या मनावर परिणाम होऊ नये. लोक काय बोलतात, काय विचार करतात तुमच्याबद्दल हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, पण तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलता तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. एक खूप मोठं सिक्रेट सांगतो भक्तांनो, सायलेन्स हा सर्वात मोठा वेपन आहे. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरचा गोंधळतो. त्याला अपेक्षा असते की तुम्ही रिॲक्ट कराल, भांडाल, एक्सप्लेन कराल. पण जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा त्याला भक्तांनो स्वतःच्या वागण्याचा विचार करावा लागतो. आणि हेच त्याच्यासाठी सर्वात कठीण असतं भक्तांनो. तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा म्हणजे बाउंड्रीज तयार करणे, रेषा तयार करणे. आधी कदाचित तुम्ही प्रत्येकासाठी अवेलेबल होता, उपलब्ध होता, प्रत्येकासाठी स्वतःला बदलत होता. पण आता नाही. आता तुम्ही ठरवणार कोण तुमच्या आयुष्यात राहणार आणि कोण तुमच्या आयुष्यात राहणार नाही. कारण ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना तुमच्या आयुष्यात जागा देणं म्हणजे स्वतःशीच अन्याय करणं भक्तांनो. बाळूमामा पुढे सांगतात, अरे माझ्या मुलांनो, तुम्ही जितके जास्त स्वतःवर काम कराल तितकंच तुम्हाला जाणवेल की बदला घेण्याची गरज नाही. कारण तुम्ही इतके पुढे गेलेला असता की त्या लोकांचं अस्तित्व तुमच्यासाठी इर्लेव्हेंट बनतं भक्तांनो. आणि हेच खरं फ्रीडम आहे. कधी कधी असंही होतं की ज्यांनी तुम्हाला रडवलं ते परत तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तुमची खरी परीक्षा असते भक्तांनो. तुम्ही पुन्हा त्याच चुका करणार आहात की यावेळी स्वतःची किंमत ओळखून योग्य निर्णय घेणार. आणि इथेच तुम्ही ठरवता तुम्ही बदललात की नाही भक्तांनो. तुमचं आयुष्य हे एखाद्या पुस्तकासारखं आहे. काही पानं दुःखाचे असतात, काही पानं आनंदाची असतात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही त्या पुस्तकाचे लेखक आहात. ज्यांनी तुम्हाला रडवलं ते फक्त एक चॅप्टर आहेत, संपूर्ण गोष्ट नाही भक्तांनो, स्टोरी नाही. लक्षात ठेवा भक्तांनो, एक तुम्हाला बाळूमामांनी एक खूप महत्त्वाची गोष्ट, मोठी गोष्ट समजून घ्यायची आहे. मामांनी सांगितलेली, अरे माझ्या लेकरांनो, लोकांना धडा शिकवण्यासाठी तुम्हाला काही स्पेशल करण्याची गरज नाही. फक्त स्वतःचं आयुष्य इतकं सुंदर, शांत आणि यशस्वी बनवा की त्यांना आपोआप त्यांच्या चुकांची जाणीव होईल. कारण लोक शब्द विसरतात पण तुमचं बदललेलं आयुष्य कधीच विसरत नाहीत भक्तांनो. आणि भक्तांनो, माझ्या प्रिय बाळूमामाच्या भक्तांनो, त्या दिवशी जेव्हा तुम्ही मनापासून हसत असाल, शांत झोपत असाल आणि कोणाच्याही आठवणीशिवाय आनंदी असाल तेव्हा समजा तुम्ही फक्त धडा नाही शिकलात तर स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन तुम्ही शिकलेलं आहेत भक्तांनो. कारण भक्तांनो, हा तुम्हाला जीवनाचा अनुभव घेण्यासाठी बाळूमामांचा पूर्ण संदेश, बाळूमामांचे सखोल उपाय तुम्हाला ऐकणे खूप महत्त्वाचं आहे भक्तांनो. हे सर्व उपाय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, जेणेकरून मी सर्व बाळूमामांची सर्व माहिती, जे काही सर्व मी विचार सोडलेले आहेत, कीर्तने सोडलेले आहेत, बाळूमामांचे विजय ग्रंथ पारायण सोडलेले आहेत, हे सर्व तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. म्हणून म्हणतो भक्तांनो, एक दिवस येईल जेव्हा ज्यांनी तुम्हाला रडवलं होतं तेच लोक तुमच्याकडे पाहून विचार करतील. थोडा ते विचार करतील, बाबा हा माणूस काय करतो आहे. म्हणून भक्तांनो, तुम्हाला दुसऱ्याला बदला घ्यायचा नाही, तुम्हाला स्वतःला सुधारायचं आहे. लक्षात ठेवा, हा तोच माणूस आहे का ज्याला आपण कधी दुखावलं होतं आणि त्या क्षणी तुम्हाला काही बोलायची गरज पडणार नाही भक्तांनो. कारण तुम्ही त्यावेळेस यशस्वी झालेला असाल, सक्सेस झालेला असाल. लक्षात ठेवा, त्याच्यापेक्षा तुम्ही पुढे गेलेला असाल.
त्यामुळे कोणाला बदला घेण्याची काही गरज नाही भक्तांनो. कारण तुमचं आयुष्य तुमचं उत्तर असणार आहे, तुमच्याकडेच तुम्हाला उत्तर सापडणार आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला जर प्रश्न पडला तर तुम्हाला स्वतः प्रश्नाचं उत्तर शोधण्याची ताकद या बाळूमामांच्या विचारामध्ये दिलेली आहे. लक्षात ठेवा. या बाळूमामांच्या विचारामध्ये, या बाळूमामांच्या भंडाऱ्यात किती ताकद आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे भक्तांनो. कारण बाळूमामांचा भंडारा तुम्हाला लावायचा असेल, तुम्हाला घरी आणायचा असेल तर भक्तांनो तुम्हाला बाळूमामांच्या दरबारामध्ये आदमापूर या गावामध्ये जावं लागेल. त्या बाळूमामांच्या भंडाऱ्यात तेवढी ताकद आहे, तुम्हाला तिथे जाऊन समजणार आहे. तुम्हाला एक ना एक दिवस त्या ठिकाणी बाळूमामांच्या दरबारामध्ये आदमापूर या गावामध्ये गेलंच पाहिजे भक्ता. कारण तिथून एक 20 किलोमीटर लांब बाळूमामांचा मेदक्यामध्ये एक खांब रोवलेला आहे. लक्षात ठेवा. त्या खांबाचं तुम्हाला जाऊन दर्शन घ्यायचं आहे, त्याशिवाय तुम्हाला मामांच्या भंडाऱ्याची ताकद कळणार नाही भक्तांनो. ठीक आहे. तर भक्तांनो, अशाच प्रकारचे भक्तिमय भावनिक संदेश आणि वैचारिक अनुभव सांगण्यासाठी आत्ताच आपल्याला चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो भक्तांनो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं, मुळे महाराजांच्या नावानं चांग भलं. श्री स्वामी समर्थ.